नमस्ते, माझे नाव योगेश्वरी सोमेश्वर उदावंत. मी इतिहास 9th स्टँडर्ड मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव संकल्प विद्या मंदिर. मी माहिती देत आहे प्लास्टिक मुक्त भारत. तुम्ही बघू शकता की गावामध्ये किती स्वच्छता व हे असं केलेलं असेल की दुकानावर पण लिहिलेलं असेल की कापडी पिशवीचा वापर करावा, प्लास्टिकचा वापर करू नये. शहरामध्ये कितीही डस्टबिन ते असतात तर पण इतका मोठा कचरा हे रोडावर प्लास्टिक ते टाकलेलं असते. किती घाण असं असते प्लास्टिक की गाई वगैरे कोणतेही प्राणी येऊन त्याला खाऊन ते नाही का मृत्यू पावतात. बघा सगळेजण लोक नाही का प्लास्टिकचा वापर करतात आणि जे आपण प्लास्टिक जाळलं त्याच्यापासून प्रदूषण, हवा वगैरे ही प्रक्रिया. हे बघा हे जनावर खाताना हे सर्व कचरा नाही का गावाच्या बाहेरचा कचरा आहे. सर्व जनावर नाही का हेच कचरा खातात म्हणून त्यांना ही हानिकारी होत असते. हे बघा गाई कसा कचरा खाते व ते आपल्याला कळतच नाही. आपण सगळं कचरा प्लास्टिक ते नाही का आपण रोडाला टाकतात आणि जे आपण पाणी ते हे ठेवतात तेही नाही का गाई त्यांना वाटते काही खायचे असेल म्हणून ते खातात. हे बघा हे आहे शहरातल्या बाहेरचा कचरा. शहराच्या बाहेरचे समुद्रात आहे. हे सर्व नाही का शहरातला कचरा नाही का सर्व नाही का प्राणी वगैरे ते खाऊन नाही का त्यांनी त्यांना हानिकार होत असते. पाण्यातले बघा घेऊ की जसं की कासव मासे ते नाही का हे सर्व प्लास्टिक ते खातात त्याच्याने नाही का त्यांना नाही का हानिकारी होऊ शकते. बघा हे कासव कसं खातो ते कचरा ते प्लास्टिक ते हे आपल्यामुळे सर्वांमुळे होत असते. आपण बघू शकता किती आपला कचरा खोलवर गेलेला आहे समुद्रामध्ये. धन्यवाद.